कदाचित ना तिला विश्वा फक्त एक मित्र म्हणून आवडायचा आणि दोघं कॉलेजमध्ये असताना तिचं लग्न झालं। ती निघून गेली आणि विश्वा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला ग। सुरुवातीला ना नुसता रडत बसायचा, कोणाशी बोलायचा नाही, खाणं पिणं सोडलं होतं, कुठंतरी एकटं कसा तंद्री लावून बसायचा। नंतर दारू प्यायला लागला। दारूच्या एवढा आहारी गेला की स्वतःला संपवून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता अगं। तर तेव्हा असं वाटत होतं की आता काही सुरळीत होणार नाही। पण असं वाटत असतानाच विश्वाने स्वतःला सावरलं, ऑफिसला जायला लागला, बिझनेसमध्ये लक्ष घातलं आणि तुला माहितीये मी पुन्हा एकदा माझ्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहताना पाहिलं आणि आता सही आली आहे त्याच्या आयुष्यात। त्याचं लग्न ठरलंय, पण भीती वाटते ग। त्याच्या भूतकाळाची सावली त्याच्या भविष्यावर नको पडायला, म्हणून मला तुझी मदत हवी आहे। मला ना असं वाटतंय की ती जान्हवी पुन्हा एकदा विश्वाच्या संपर्कात आली। तुला जर का काही कळलं विश्वा त्या जान्हवीशी बोलतोय किंवा तिच्या संपर्कात आहे तर तू मला सांगशील? प्रॉमिस कर ना मला, तुला माझी शपथ आहे। प्रॉमिस। तन्मणी, आपलं ते जे काही बोलणं झालं हे कोणाला सांगू नकोस प्लीज। तुम्ही माझ्याकडे अशी गोष्ट मागताय जी मी वाट बघत होतो की मी कधी ह्या खोलीतून निसटेन, पण मला मार्ग सापडत नव्हता, मला वेळ मिळत नव्हती, कारण त्याच्या अपरोक्षतेची माणसं सुद्धा त्या खोलीला पहारा देत होते। पण देवतारी त्याला कोण मारीजाच। एक दिवस असा आला की मला तिकडनं निसटता आलं आणि भावना दळवीच्या मदतीने इथे कोर्टासमोर साक्ष द्यायला उभा राहिलो। जसे सिद्धिराज गाडे पाटील यांना अपराधाखाली अटक करणं आणि मला जीवानीशी मारणं हा त्या माणसाचाच कट होता। दॅट्स ऑल युअर ऑनर। युअर ऑनर, हा एकच माणूस श्रीकांत इनामदार यांच्या अपघाताला, वनजा इनामदार यांच्या मृत्यूला, श्रीकांत इनामदार यांना 13 महिने डांबून ठेवण्याला आणि सिद्धिराज गाडे पाटील यांना बळजबरीने गजाड करण्यासाठी जबाबदार आहे युअर ऑनर। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या व्यक्तीने तुम्हाला डांबून ठेवण्याचा गुन्हा केलाही असेल। त्याच्या तोंडून तुम्ही कदाचित असंही ऐकलं असेल की त्याच्याचमुळे तुमचा अपघात घडवून आणला गेला, पण तरीही तुमची केवळ साक्ष सोडल्यास त्या व्यक्तीचा या अपघाताशी कसा संबंध आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही। त्यामुळे तीच व्यक्ती गुन्हेगार आहे असा आत्ता तरी निष्कर्ष काढता येणार नाही। काही पुरावा आहे? पुरावा आता नाही आहे जसं, पण मी रवी मुजुमदारला साक्षीसाठी समोर उभा करू शकतो। पुरावा नसताना त्या व्यक्तीला इथे उलट तपासणीसाठी बोलून काय होणार आहे? माय लॉर्ड, आज आपल्या समोर कोर्टामध्ये एक अशी व्यक्ती आहे की जिच्या विरुद्ध कारस्थान करून त्या व्यक्तीचा अपघात घडवण्यात आला। त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीने स्वतःची आई गमावली, 13 महिने अंडरग्राऊंड होते, कोमाशी झुंज दिली आणि या 13 महिन्यात युअर ऑनर या व्यक्तीच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या माणसांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे। आणि आज ती व्यक्ती जर कोर्टामध्ये सत्य सांगून निर्दोष व्यक्तींची मुक्तता करण्यासाठी झगडत असेल तर मला असं वाटतं युअर ऑनर की ह्या व्यक्तीसाठी निदान एक उलट तपासणी घेण्याची परवानगी कोर्टाने जरूर द्यावी। युअर ऑनर, माझी कोर्टाला अशी विनंती आहे की रवी मुजुमदार यांची उलट तपासणी घेण्याची मला परवानगी देण्यात यावी। ठीक आहे, परवानगी आहे, पण रवी मुजुमदार कुठे आहेत? सर, आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन आलोय।
सावकाश 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 हे बाई उतर उतर झालं झालं संपलं संपलं ए बाई 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 इकडे इकडे बस बस ठेव 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 हा काय प्रकार आहे? माफ करा आम्हाला, पण आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. श्रीकांत परत आल्यापासून रवी मुजुमदार त्यांच्या मागावर होते. ते त्यांना जीवे मारायचा प्रयत्न करत होते आणि आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि श्रीकांत आम्ही दोघंही जेव्हा कोर्टात साक्ष देण्यासाठी येत होतो ना, तेव्हा रवी मुजुमदारनी मला किडनॅप करायचा प्रयत्न केला आणि मला एका गोडाऊनमध्ये डांबवून ठेवलं. आणि तिकडनं बाहेर पडायचा काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे तिकडे खूप हातापायी झाली. पण जेव्हा रवी मुजुमदारनी आम्हाला मारण्यासाठी हत्यार हातात घेतलं ना, तेव्हा माझ्या आणि श्रीकांतच्या लक्षात आलं की हा असा तसा कोर्टात स्वतःहून येणारच नाही. म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं आणि त्यांना इथे कोर्टात आणावं लागलं.